उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी कबड्डीतला एक मोठा खेळाडू, कबड्डीचा एक कुशल प्रशिक्षक, कबड्डीचा एक कुशल संघटक, बरीच जी जुनी मंडळी आहे त्या सर्वांना ठाऊक आहे कबड्डीचा किमया भाग असं एक व्यक्तिमत्व म्हणजे आपले अमर स्वर्गीय अमर राजाराम पवार या कोरोना काळामध्ये मागच्या वर्षी त्यांचं निधन झालं. खरोखरच आपण सर्व मंडळी अगदी म्हणजे अनलकी आहोत की अशा मोठ्या खेळाडूच्या अंत्यदर्शनासाठी पण आपल्याला त्याला जाता आलं नाही, त्यांच्याकडे जाता आलं नाही, किंवा त्यांच्या परिवाराला सुद्धा आपण एक सांत्वना म्हणून जे दोन शब्द असतात तेही सुद्धा आपल्याला मानता आलं नाही. ही कबड्डीसाठी, कबड्डी परिवारासाठी आणि कबड्डी कुटुंबासाठी अतिशय शोकनीय गोष्ट होती. अमरबाईंना कोण ओळखत नाही असा एकही कबड्डीचा खेळाडू नाही. अमरबाई कोणाशी परिचित नसतील असा एकही कबड्डीचा कार्यकर्ता नाही. आणि अशा मोठ्या खेळाडूच्या शोक सभेनिमित्त आपण आज जवळपास 1 वर्षानंतर एकत्रित आलेलो आहोत. मी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, मुंबई शहर कबड्डी असोसिएशन, त्याचबरोबर प्रताप शेट्टी ते बसले मुंबई उपनगर, मुंबईचे जेवढे कबड्डीचे जे संघटक म्हणून आज वावरतात त्या सर्वांच्या वतीने सर्वप्रथम मी कृतज्ञ राहणार सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे, कारण की त्यांचे जे आज माटुंगा वर्कशॉपचे चेअरमन आहेत श्री गजाभाऊ सावंत यांनी एक वेगळी दृष्टी ठेवली की जरी वर्ष झालेलं असेल तरी सुद्धा आपण या मोठ्या खेळाडूंना कबड्डी विश्व, कबड्डीचे चाहते, कबड्डीचे जे ज्ञानी मंडळी आहेत ते विसरलेलं नाही. हे दाखवण्यासाठी, हे वर्तवण्यासाठी आणि हे जाहीर करण्यासाठी सेंट्रल मजदूर संघाचे माटुंगा डिव्हिजनचे आपले जे अध्यक्ष आहेत श्री सावंत यांच्याबद्दल संपूर्ण कबड्डी परिवार कृतज्ञ आहे. अमरभाई बद्दल सांगायचं गेलं तर एक शोक सभा नाही तर अनेक शोक सभा कमी पडेल. एवढा मोठा कर्तृत्ववान खेळाडू, एवढं मोठं नशीबवान खेळाडू की पवार कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला. सर्वांनाच ठाऊक आहे की अमर भारत एक प्रख्यात संस्था, त्या संस्थेचे ते कबड्डी खेळाडू आणि तिथूनच कबड्डीचं त्यांनी श्री गणेशा सुरू केला होता. आणि त्यानंतर त्यांचा खेळ गाजला. संपूर्ण महाराष्ट्राला किंवा संपूर्ण देशाला अमरभाईचा परिचय झाला. आणि मध्य रेल्वेला सुद्धा अमरभाईच्या खेळाची चाहूल लागली. स्वर्गीय मुरलीधर पाटील साहेब यांच्या व्यवस्थापक म्हणून जे ते काम पाहत होते, सर्व कबड्डीचे आणि कुस्तीचे ते जनक होते, त्यांच्या काळामध्ये सुद्धा अमरभाईची कीर्ती आली आणि अमरभाई आपल्या मध्य रेल्वेमध्ये रिक्रूट झाले. ज्या पद्धतीने त्यांनी गुणवान खेळ केला अमरभाईसाठी, तशाच पद्धतीने त्यांनी खेळ केला आपल्या मध्य रेल्वेसाठी, भारतीय रेल्वेसाठी. सर्वांना जर व्हॉट्सअपवरती बघितलं असता किंवा वाचलेलं सुद्धा असाल की अमर भारत संघाचे एक मोठे खेळाडू, मध्य रेल्वे, भारतीय रेल्वे संघाचे ते कर्णधार
मध्य रेल्वे भारतीय रेल्वे संघाचे ते निवड समिती सदस्य, महाराष्ट्राचे सुद्धा ते प्रशिक्षण राहून गेलेले आहेत. बऱ्याच काळ त्यांनी मध्य रेल्वे कबड्डी संघ चालवला सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये. मुंबईच्या कबड्डी संघटनेमध्ये सुद्धा त्यांनी एक सदस्य म्हणून आपली कामगिरी पार पाडली. विद्यापीठाने नुसते सदस्य म्हणून नव्हते तर हिरहिरी प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये अमरभाई इन्व्हॉल्व व्हायचे आणि त्यामध्ये आपला जो एक्सपिरियन्स असायचा, अनुभव असायचा, तो सुद्धा अमरभाई शेअर करायचे. आणि खरोखरच एक शॉकिंग न्यूज आम्हाला 2 सप्टेंबरला प्राप्त झाली 2020 ला की अमरभाई आमच्यामध्ये नाही. खरं बघायला गेलं आम्ही फार एकदम एक म्हणतो नाही विजेचा एक शॉक लागावा किंवा धक्का लागावा तशाच पद्धतीचा तो धक्का होता. कारण की अमरभाई मागील 10-15 वर्षापासून त्यांनी आपल्यामध्ये भरपूर बदल करून आणलेला होता. आध्यात्मिकतेकडे त्यांचा दृष्टिकोन गेलेला होता आणि बऱ्याच लोकांना त्यांचे रिटायरमेंट नंतर त्यांच्या सोसायटीमध्ये राहायचे तो मित्रवर्ग किंवा मांडुरा वर्कशॉपच्या आपल्या ग्रामशाळेत लालबहादूर शास्त्री ग्रामशाळेत यायचे. त्यावेळी त्यांच्या समन्वयांना भेटायचे. त्यामुळे त्यांची बोलण्याची पद्धत फार बदललेली होती. आणि एवढा आरोग्याने तंदुरुस्त असलेला, आरोग्याचा धनी असलेला आणि आरोग्य काय ते सर्वांना एक्सप्लेन करून देणारा व्यक्ती आपल्याकडून निघून गेला ही खरोखरच आपल्याला सगळ्यांना कबड्डी विश्वात पर्सनली पवार कुटुंबाची तर हानी आहेच, अमर भारत मध्य रेल्वेची तर हानी आहेच, त्याचबरोबर कबड्डी जगताला सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा शून्यामध्ये सोडून गेलेले असे आमचे अमर भारत पवार. उपस्थित बंधू भगिनींनो, माझ्याकडून मी जेव्हा ओळखतो त्यांना बरेच लोक असे आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्यावर खेळलेले आहेत, त्यांच्याबरोबर सुख दुःख त्यांनी शेअर केलेले आहे. आपला अनुभव त्यांनी कबड्डीच्या डेव्हलपमेंटसाठी, कबड्डी कशी असावी त्याच्यासाठी बरीच मंडळी इथे बसलेली आहेत, त्याच्याबरोबर त्यांनी शेअर केलेलं आहे. अमरभाईंना आपण या कार्यक्रमाच्या शेवटी श्रद्धांजली, सामुदायिक श्रद्धांजली आपण करणार आहोत. बरेच नवोदित तुम्हाला दिसतात कारण अमर पवारांची, अमरभाईंची शॅडो सुद्धा माहिती नाही, किती खेळले आणि कसे खेळले ते सुद्धा माहिती नाही. परंतु सेंट्रल मधून संघाच्या वतीने आज ही शोक सभा आहे. शोक सभेबरोबर ही बोध सभा सुद्धा आहे असं मी मानतो. तर मी बऱ्याच लोकांची इथे नावे आलेली आहे की अमरभाई बद्दल आम्हाला बोलायचं आहे, त्याचा इथे आम्हाला शोक सभेच्या निमित्ताने एक संदेश द्यायचा आहे. त्याची बरीच नावे आहेत. आणखी कोणाला बोलायचं असेल त्यांनी माझ्याशी आपल्या नावे वगैरे बोलू शकतात. मी या शोक सभेची सुरुवात करते वेळी मी सर्वप्रथम मॅनेजर कुमार आहे, एक प्रख्यात संस्था कबड्डीची अंबिका सेवा मंडळ, त्याचबरोबर दहीहंडीची सुद्धा एक प्रख्यात संस्था, सामाजिक कार्यामध्ये त्या संस्थेचं फार मोठं नाव आहे. सांस्कृतिक वसा आपल्या संस्थेबरोबर त्यांनी ठेवलेला आहे. आजही तीच परंपरा जिवंत ठेवलेली आहे अंबिका सेवा मंडळाने. महेंद्र आणि महेंद्राचे राष्ट्रपती आणि अमर पवारांच्या अर्थीमध्ये बरोबर राहिलेले ज्ञानेश्वर कुंभार यांना विनंती करतो कुमार सर आपण यावं आणि या शोक सभेमध्ये जुन्या आठवणी अमरभाईची तुम्ही इथे जागृत करावं. श्री ज्ञानेश्वर कुंभार. नमस्कार. आताच मी अमरभाई बद्दल जे काय सांगितलं आहे ते आपण प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर खेळलेलो आहोत. जुन्या काळात भरपूर आहे, नवीन पण आहे. ते एवढं सांगू इच्छितो
अंमलबाईचा आणि माझा परिचय म्हणजे आमच्या संघात अंबिका सभामंडळामधून रामचंद्र मंडळाला खेळायचे त्यांच्यापासून आमचा संबंध झाला आणि अंबिका सभामंडळ या संस्थेची अंमलबाईंचं जे काही नातं आहे फार मोठं नातं आहे. घरापर्यंत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांची मुलं आणि अंमलबाई आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला नवरात्र उत्सव असू द्या, भूमिका उत्सव असू द्या, कोणाचे सुखदुःख असू द्या, प्रत्येक कार्यक्रमाला अंमलबाई उपस्थित असायचे. आणि ज्या दिवशी आम्हाला संबंध ही सप्टेंबरला असं झालेलं आहे. मला केशवनाथ पवारांचा फोन आला होता की तुला काय संबंध मी पुण्यामध्ये असून मला नव्हतं संबंध. मी तिथं गावाकडून आलो होतो. जरा चौकशी करून नंतर पुन्हा सिटीला फोन केला की असं असं आहे, काय खरं आहे का? त्यांनी मला सांगितलं नाही खरं आहे. मग आम्ही सर्वजण कोविडचा काळ होता. आमच्या संस्थेची काय 7-8 मुलं अंमलबाईंच्या घरी गेली आणि त्या सगळ्या परिस्थितीचे आम्हाला प्रत्यक्ष तिथे जायला पण मिळालं नाही, अशी ती परिस्थिती होती. अंमलबाईबद्दल जेवढं काय म्हणत तेवढं कमीच आहे. पण एवढंच सांगू इच्छितो, अंबिका सभामंडळाच्या वतीने सर्व परिवाराच्या वतीने मी अंमलबाईंना आदरांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. तसं बघायला गेलं तर आपण 1.5 ते पावणे 2 वर्ष एकत्र आलेलो नव्हतो आणि आज अंमलबाईंच्या शोक सभेनिमित्त आपण एकत्र येतो. अंमलबाई होतीच असे की ज्या ठिकाणी त्यांचा वावर असायचा, ज्या ठिकाणी त्यांचा प्रेझेन्स असायचा, त्या ठिकाणी अनेक कबड्डीचे प्लेयर्स खेळाडू एकत्रित यायचे. आणि कदाचित अंमलबाईंना सुद्धा आज बरं वाटलं असेल की अगदी शॉर्ट नोटीस मध्ये जे अंमलबाईंचे अगदी स्नेही, जे अंमलबाईंच्या अगदी सुख दुःखामध्ये सामील व्हायचे, अंमलबाईंचे कबड्डीचे प्रतिस्पर्धी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. कबड्डीमध्ये प्रतिस्पर्धी छत्रपती मोदी तारक राहुल जे आहेत, महिंद्र संघातून खेळत असताना एक जबरदस्त टक्कर व्हायची मध्य रेल्वे आणि त्याचबरोबर महिंद्रा. अर्थातच आमचे अंमलबाई अग्रगणी असायचे रेल्वेसाठी. तसेच एक टक्कर द्यायचे तारक राहुलजी. कुमार सरांनी केशवनाथ पवारांची आठवण करून दिली. कबड्डीत सुद्धा त्यांचे प्रतिस्पर्धी आहे आणि खासगी यांच्या अगदी परम मित्र मीरानाथ गांधी सरांचे दिसतात. मुंबईच्या कबड्डी संघटनेमध्ये त्यांनी सरचिटणीस पद सांभाळलेलं होतं आणि अंमलबाई त्यांच्या बरोबर काम केलेले आहे. जेव्हा जोग सरांचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, ही जबाबदारी कोण घेईल? तर आज मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये एकच नाव आहे, म्हणजे शशी राऊत. एरियाचे शशी राऊत सुद्धा खास अंमलबाईंना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहे. मामाजी वरखडे आहे. मामाजी वरखडे हा आपला मध्य रेल्वे एवढा छोटा तर या उंचीपर्यंत जाण्यापर्यंत प्रवास अंमलबाई बरोबर केलेला आहे. मामा वरखडे इथे आहे. गुरुबरी आम्हा सगळ्यांचे श्रद्धास्थान आणि पवार कुटुंबाचे महाराजा म्हणून आजही जे कोणतेही कार्यक्रमात येतात, खास करून कबड्डीचा असो, शिवरामजी पवार आमच्या बरोबर आहे. कबड्डी आणि कुस्ती म्हटलं तर दोन्ही खेळ म्हणजे हात पकडून खेळला जातो. तसंच बऱ्याच वर्ष ज्यांनी अंमलबाईंचा हात हातात घेतलेला होता ते छत्रपती मोदी संपतरावजी साळुंखे कुस्तीचे मोठे खेळाडू बसलेले आहेत. दिलीप पवारजी पण आहेत, कुस्तीचे छत्रपती मोदी आहेत. नुकतंच त्यांना भरपूर अंमलबाईंबद्दल जवळून पाहायला मिळालं
जवळून त्याची कारकीर्द काय असो कदाचित त्यांनी बघितलेलं नसेल, पण अमरभाईंच्या आजूबाजूला राहायला शेजारपण अमरभाईंच्या भेटलेले प्रताप शेट्टी सुद्धा मुंबई नगरचे जनरल सेक्रेटरी उपस्थित आहे. ही सर्व मंडळी आज खरं बघायला दुःखी अंत करण्याची आहे. अमरभाईंबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं आणि आपले लिमिट किती ठेवावं हे अनलिमिटेड टॉप आजचा राहणार आहे. या टॉप मध्ये मी पुन्हा एकदा मिसेस यादव मांढरे याला विनंती करतो की आपण यावं, कारण की तुम्ही पण पश्चिम रेल्वेतून बरेच आंतर रेल्वे कबड्डी स्पर्धेसाठी गेलेला आहात. मध्य रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे हा एकमेकांचा कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेला आहे. महिलांचा संघ सुद्धा या सांभाळते सुनीता जाधव ही सुद्धा इथे उपस्थित आहे. मी मिसेस यादव मांढरे यांना विनंती करतो की आपण यावं, अमरभाईंबद्दल आपण शोक प्रकट करण्यासाठी यावं आणि त्याचबरोबर अमरभाईंच्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्याला आपण उजाळा देण्याचं काम आपण करावं. मिसेस यादव मांढरे. यादव मांढरे अक्षरशः त्यांचा कर्ण दाटून आलेला आहे. कारण की अमरभाई आणि मिसेस यादव मांढरे एक समवयस्क आहे. अमरभाईचा भन्नाट खेळ त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये बघितलेला आहे आणि त्या काळामध्ये मध्य रेल्वेचा दबदबा आंतर रेल्वेमध्ये आणि आजही आहे. अमरभाई नुसते कबड्डी कुस्ती या खेळासाठी परिचित नव्हते, तर इथे फुटबॉलचे एक मोठे दिग्गज खेळाडू केंद्र सर इथे आहे. अमरभाई बरोबर ज्यांनी कबड्डीचा प्रवास केलेला आहे श्रीमती अटेजी इथे आहे. मुंबई शहर कबड्डी संघटनेचे सदस्य कोणते आणि साळवी सर इथे आहे. ही सर्व मंडळी आज या निमित्ताने एकत्र आलेली आहे. मी विनंती करतो की धांदे सर, अमरभाईंना तुमच्यापेक्षा जास्त जवळून ओळखणारा हा कमी लोक आहे. ओळखणारी व्यक्ती फार कमी आहे आणि त्यातलेच तुम्ही एक आहात. म्हणून या सभेमध्ये मी तुम्हाला मान देतो की सर यावं आणि अमरभाईबद्दल तिथे शोक प्रकट करा आणि त्यांची जी कीर्ती आहे त्याच्याबद्दल तुम्ही संबोधन करा.
एका जागतिक रोगापायी आपण जवळ येऊ शकलो, परंतु आपण पवारांच्या शुभ सभेनिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मजदूर संघानं हा योग घडून आलेला आहे. मित्रांनो, जीवन आणि मृत्यू यातलं जे अंतर असतं ही माणसाची जीवनशैली असते, जीवन रचना असते. माणूस जन्माला आला आणि माणसानं आपल्या आयुष्यात काय काय केलं याचा हिशोब करायचा असेल, याचा अहवाल द्यायचा असेल, याचा आपल्याला अंतर घालायचं तर जीवन आणि मृत्यू यातला अंतर हे खऱ्या अर्थात साधुसंतांनी म्हटलंय, मरावे पैकी रूपे उराव. आपण पवारचा त्यापैकी आपण याला जे कपडे घरी मिळाले, माल कोण मिळालं ते त्याच्या घरातून मिळालं. त्याच्यामध्ये पवार, सुभाष पवार त्या दिग्गज खेळाडूनं घरच्या वातावरणामुळे अमर पवार सारखे अष्टपैलू खेळाडू तयार झाले. प्रत्येक माणसाला वाटतं आपण जन्म कुठे घ्यावा हे सांगू शकत नाही, परंतु अमर पवारचा जन्म झाला तो या कबड्डीच्या वातावरणात, कबड्डीच्या खेळात, कबड्डीच्या घरात झाला. त्यामुळे पहिल्यापासून त्याचा भाग होऊन त्यांच्या विकासाकडून मिळालं आणि त्यामुळे आपण पवार हे कबड्डी खेळाडू म्हणून आणि म्हणतात. वास्तविक पाहिला असता अमर पवार हे रेल्वेमध्ये खेळले. जर ते महाराष्ट्रातून खेळले असते तर त्याला छत्रपती अवॉर्ड नक्कीच मिळाला असता. अशा प्रकारचे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खूप काम केले आणि या माध्यमातून या खेळाडू मुंबई शहरामध्ये जरी खेळामध्ये निवृत्ती घेतली तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणून, प्रशिक्षक म्हणून, एक कबड्डीचा प्राई म्हणून त्यांनी अनेक वर्षे कबड्डीची सेवा केली. बरेच जे खेळाडू असतात ती आपली कामगिरी संपली की त्या चित्राला आला. पण असे काही बरेच खेळाडू आहेत की जे आपली कामगिरी खेळायला संपली तरी सुद्धा कबड्डीची बिघडली, कबड्डीची कार्यरत, कबड्डीच्या प्रशिक्षणाची कार्य असतात. अमर पवार यांनी मुंबई शहरामध्ये 15 वर्ष कार्यकारी संशोधन काम केलं. अत्यंत चांगल्या प्रकारचं असं त्यांचं नेतृत्व होतं. त्यांनी महाराष्ट्राच्या ज्युनियर, सब ज्युनियर आणि सिनियर याचे प्रशिक्षण म्हणून सुद्धा काम केलं होतं. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मुंबई शहराच्या ज्युनियर, सब ज्युनियर, सिनियर यामध्ये सुद्धा प्रशिक्षण म्हणून काम केलं होतं. सेंट्रल रेल्वेचा प्रशिक्षण काम केलं. युनिव्हर्सिटी असू दे, मुंबई महापौर असू दे, इतर महापौर असू दे किंवा छत्रपती शिवाजी असो या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी मुंबईच्या संघाचे प्रशिक्षण ठेवलं. आणि अशा प्रकारचा एक अत्यंत चांगला खेळाडू ज्या काळामध्ये आपल्याला आपला सर्वत्र योग्य बनावं लागेल त्यांचा अंतदर्शन नाही झालं. रवी कर्मकरांनी सुद्धा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला त्या ठिकाणी जागा मिळाली नाही. डॉक्टरांनी सांगितलं की वरती जाऊ नका. रवी कर्मकरांनी त्यावर अमर पवार हे जरी आता पुण्याला असते, परंतु मी त्याला पाहिलंय उपनगर कबड्डी असोसिएशनचे कार्यालय आहे ते पुण्याला आहे आणि तिथे नेहमी
जात होते आणि खेळाडूंचे कार्यकर्त्यांची सगळ्यांची गप्पा मारली आणि प्रताप चिमणी जे आहे तेही त्यांची साक्षीदार आहे की अतिरेक स्पर्धा असेल मग ती महापौर स्पर्धा असेल उपनगर कबड्डी असोसिएशनची जागतिक स्पर्धा असेल किंवा इतर स्पर्धा त्यावेळेला प्रत्येक वेळा आपण पवार इकडे कार्य करायचे इकडे काम करायचे आणि स्टेजवर एक सगळी नेत्यावर म्हणाले म्हणजे एखादा खेळाडू नुसतं खेळाडू राहिलं कार्यकर्ता म्हणून मिळते आमचे आणि अशा प्रकारचं एक नेतृत्व कर्तृत्व आणि एक प्रेमळ अनेक वेळा दौऱ्यावर अनेक वेळा काही कार्यक्रमानिमित्त आम्ही एकत्र गेलो सावंत लागले करून या इंडियनचे सावंत हे सुद्धा आमच्याबरोबर आणि आपण जाऊन आणखी पाहता आलं बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडे आणि आपण सारख्या दिग्गज दर्शन घेत आहे पण आज लोकसभाच्या निमित्तानं हा योग निवडून आणलाय तो त्याला धन्यवाद देत आहे की अशा प्रकारचा योग जरी आम्हाला नंतर घेता आलाय तरी या लोकसभेला उपस्थित राहून त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि मी पुन्हा एकदा अमर पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून या ठिकाणी थांबतो. अमरभाईंच्या शोक सभेसाठी शिवछत्रपती एवढी रवींद्र करमळकर नाशिक एकटच आणि पाटील त्यांच्याबरोबर भरपूर कबड्डीचे सामने आणि मध्यरेतीचे इतर सामने त्यांनी अटेंड केलेले ते रामचंद्र नाडकरजी आप्पा भारतीय कामगार सेनेचे चिटणीस आणि अमरभाईंचे जावई श्री देवेंद्र कदमजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुण्याचे विभाग अध्यक्ष श्री नरेश मेहनीजी त्याचबरोबर अमर पवार यांनी ज्यांना नियुक्त केलं ते परेड समान आणि आमच्या टीम बरोबर संघ व्यवस्थापक संदीप काणेकर हे सुद्धा इथे उपस्थित आहे. संतोष पवार यांनी एक अमरभाईंबद्दल गोष्ट सांगितली. अमरभाईंची कंडिशन जेव्हा अगदी क्रिटिकल झाली त्यावेळी वहिनींनी फोन केला. वहिनींना फोन आला नेहमीच जे चौकशी करतात ते श्री नरेश मेहनीजी मनसे विभाग अध्यक्ष बोलायचे आहेत आणि यांच्याबद्दल सांगते वेळी संतोष पवार आम्हाला बोलून गेला आणि अक्षरशः लिटरली त्या संतोष पवारच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. संतोष बोलला की आतापर्यंत अमरभाईंना कोणीही उचललं नसेल कोणीही गिफ्ट दिली नसेल आणि कोणाची एवढी छाती सुद्धा नव्हती की अमरभाईंना कडेवरती घ्यायचं. परंतु या कोविडमुळे अमरभाईंची अशी अवस्था झाली होती की नरेश मेहनींनी त्यांना लिटरली कडेवरती उचललं आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आणि खरोखर बघायला गेलं तर कबड्डीमध्ये जेवढीही तज्ञ मंडळी आहे संपत मामा आहेत मामा वरकडे जे आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की अमरभाईंना स्टॉप करणे ब्लॉक करणे किंवा थांबवणे म्हणजे एक जबरदस्त इंजिनची फळत असते तशी ती फळत बसायची. परंतु अमरभाईंना मी तर म्हणणार मनसे जे आमचे खेळी आहेत त्यांना फार मोठा भाग्य मिळाला. फार मोठा तुम्हाला सुंदर ऑपॉर्च्युनिटी मिळाली की अमरभाई सारख्या एक कबड्डी मधला जो क्षेत्ररक्षकाचा कर्तन काळ असतो अशाला तुम्ही अगदी शेवटच्या प्रवासामध्ये त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. मी पवार कुटुंबियांच्या वतीने खास करून सेक्रेटरी मजदूर संघ यांच्या वतीने केडी सर तुमच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतोच
आणि तुमचा सुद्धा जो सहवास आहे अमरभाई बद्दल, अमरभाई बरोबरचा, तो आज या ठिकाणी आपण शेअर करावा. मी निमंत्रित करतो श्री नरेश केडीजी, मनसे विभाग अध्यक्ष कुर्ला. आदरणीय सर्व मान्यवर मंडळी, या ठिकाणी स्वर्गीय अमरभाई पवार यांच्या शोकसभेनिमित्त झाला. जेव्हा मला यतीन ठाकूर आमचे जे रेल्वेमध्ये आहेत आणि मला सांगितलं नरेश तू पण यायला हवं, आताच तिवारी साहेबांनी सांगितलं, तर आपण या सगळ्यांनी या ठिकाणी अमरभाई बद्दल कंपनीच्या त्यांचं जे योगदान होतं त्याबद्दल सर्वांनी आपलं म्हणलं भरभरून सांगितलं, कारण त्यांचं खरोखर त्याबद्दल योगदान होतं. माझा कंपनीचा एवढा संबंध येत नाहीये, पण अमरभाईंचे त्याच्या पलीकडे जाऊन जी व्यक्तिमत्व होतं, जी छाप होती, त्या ठिकाणी मी 2 मिनिटात ते आपल्याकडे मांडतो. मी महाराष्ट्र निर्माण सेनेचा विभागाध्यक्ष निरंतर तुळजापूर. अमरभाईंची ओळख ही आमच्या निरंतर मधल्या साधारण 10-12 वर्षापूर्वीची ओळख. आमचं निरंतरला शाखा आहे, कार्यालय आहे. कुठल्या तरीच्या निमित्ताने एक दिवस भाई शाखेमध्ये आले आणि आमच्या कायमचे आमचं होऊन गेले. माझे वडील आज हयात नाहीये, पण भाईंच्या त्या व्यक्तिमत्वामुळे मी नेहमी भाईमध्ये माझे वडील बघायचे, भाईला जपायचो. आमच्या शाखेमध्ये 40-50 कार्यकर्ते आहेत. आम्ही भाईंना एवढा आदर, एवढा रिस्पेक्ट करायचो की भाईंना पण माझा आधार होता निरंतरमध्ये, की नरेश कधीही माझ्याकरता येऊ शकतो, 100% एवढा विश्वास होता. आमच्या शाखेमध्ये प्रत्येकाचे वाढदिवस आम्ही साजरे करायचो. आम्ही भाईंतर्फे पहिली शाळा त्या वाढदिवसाला द्यायचो आणि मग पुढचा कार्यक्रम करायचो. भाईंना सतत चहा लागायचो. हा त्यांच्यामध्ये खूप चहाचा त्यांना आवड होती. दर 2 मिनिटांनी पिले की विचारतो, भाई चहा कोण घेणार काय? तर नाही, तुम्हाला तुम्ही घ्यायचा. मी सतत त्यांना चहा मागवला. सतत त्याला चहाची किती आवड होती कल्पना नाही. म्हणजे दुधामध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला 1.5-2 वर्षापूर्वी. मग 1 वर्ष चहामध्ये साखर घालणं बंद केलं होतं, पण चहा त्यांनी सोडली नव्हती. या ठिकाणी सांगायचं उद्देश आहे की 2 सप्टेंबरला जेव्हा दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला, त्याच्या आदल्या दिवशी 1 सप्टेंबरला मला मिसेस अमर पवारांचा मला दुपारी 4 वाजता एक फोन आला. तो पिरियड कोरोनाचा पीक काढून माणसं कोरोनाच्या पेशंट हाताला घाबरायची, त्याच्या जवळ पीक काढला जबरदस्त. तर मला फोन आला की नरेश असं असं झालेलं आहे, राहायची तब्येत जरा बरोबर नाही. मी म्हटलं ठीक आहे, आपण प्रायव्हेटला मी लक्षण विचारले, कारण मी सोशल वर्कमध्ये आहे, त्यामुळे आपण खूप लोकांना मदत केली कोरोनाच्या काळात, कारण आपण सोशल मीडियावर एवढं फरक. मी म्हटलं काही लक्षण, तर त्यांनी मला सांगितलं एवढं वाटत नाही, पण काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हटलं ऍडमिट करायचं का? ती बोलली मी तुम्हाला विचार करून सांगते, बघा मी त्याला विचारतो. रात्री 12:30 वाजता मला त्यांचा परत कॉल आला की नरेश भाईंची अवस्था थोडीशी गांभीर्यपूर्वक झालेली आहे, तुम्ही ताबडतोब या. आता 12:30 वाजता मी कोरोनाचा काळ मित्रांना सांगणं शक्य नाहीये, कारण जो जीवाला घाबरायचा दिवसेंदिवस बळींची संख्या जास्त होती. माझा एक 25-24 वर्षाचा मुलगा आहे, तो चिन्मयचा बेटा. भाई ओळखतात, माझ्या पूर्ण फॅमिलीला खूप चांगलं ओळखतात, त्यामुळे एवढं चिन्मयचं भाईकडे जायचं. मी लगेच माझी गाडी काढली, मास्क घातला, आम्ही गेलो. लगेच कळलं मला की काहीतरी प्रॉब्लेम आहे. आम्ही भाईला खांद्यावर घेतलं, लिफ्टने आणलं, माझ्या होंडा सिटीमध्ये बसवलं, झोपवलं, ऍडमिट केलं. त्या रात्री ऍक्च्युली मला डॉक्टर बोलले त्या रात्री की पेशंटची श्वासगती थोडी कमी आहे, तुम्ही शिफ्ट करू शकता. मी ग्लोबल वगैरे कुठे प्रयत्न केले, सीट्स कुठेच अवेलेबल नव्हते, कुठे अवेलेबल नव्हते. दुसऱ्या दिवशी मी ऍडमिट केला, 2 दिवसांनी जावई पण आले होते, सगळे आले होते, त्यांची 2-3 महत्वाची माणसं पळून आले होते. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 10 वाजता परत मी बाईला बघायला गेलो. बाई आयसीयू मध्ये होते आणि बाईंची दरवाजावर नजर होती, कोण मला बघायला येतो. म्हणजे मी हे सांगतो तुम्हाला की बाईंची जायची इच्छा नव्हती, ते मला सांगायचा उद्देश. त्यांची जायची इच्छा होती. खूप अतिशय स्वतःला फिट करणारा माणूस, 1 तास वॉक करणारा माणूस, निर्व्यसनी होते शेवटच्या क्षणी, काही एकदम व्हेज प्युअर व्हेज. मला बघितलं तरी खूप बरं वाटलं.
हरीश काय झालं मला तो म्हटलं मला खूप वाईट वाटलं. माझ्या वडील तो रडलो नाही पण त्यामुळे मला डोळ्यात पाणी आलं. मी म्हटलं काही काय टेन्शन घेऊ नका त्याचा ट्रीटमेंट झाला ऑक्सिजन लावला बिलफिकर होईल. पण थोड्यावर संध्याकाळी त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आताच आदरणीय तिवारी साहेब बोलले की माझं सौभाग्य म्हणायला पाहिजे की मी त्यांना एक माझे वडील मानलं तर सौभाग्य पण मी दुर्भाग्य मानलो की त्यांना माझं योगदान वगैरे मी वाचवू नाही शकलो त्या माणसाला. मला खूप ती खंत आयुष्यभर खंत आजही माझ्या पाणी आहे. खूप मला वाईट वाटलं. मी दुपारी दरवेळेला 3 वाजता घरी निघायचो मग त्या बाईचं घर लागायचं बाईला मी ड्रॉप करून पुढे जायचो. शाखेमध्ये सकाळ संध्याकाळ हजेरी असायची त्यांची. त्यामुळे मला त्याच्याबद्दल ते बरेचसे होते लोक असं बोलणार नाही पण त्याला मी खूप आवडायचं. माझे मित्र आवडायचे माझा सोशल वर्कर आवडायचं. अशा या महान माणसाचा व्यक्तिमत्व असलेल्या माणसांच्या या शोक संदर्भात या शोक सभेला मला खरोखर बोलून खूप बरं वाटलं. खूप बरं वाटलं मला. आज जर मी दोष सोबत आयुष्यभर राहून गेलं असं मला वाटलं असतं. असं वाटतं काही राहून गेलं चुकचूक लागले असते. मला माझं मन मोकळं करता. आज या ठिकाणी हे जे वाक्य आहे की अमरबाई तुम्ही कायम अमर राहणार. खरं तर आई वडील विचारपूर्वक अमर नाव ठेवलं होतं. कधी ते व्यक्ती आज आपल्यामध्ये नाहीये पण त्याची आठवण पुढची कित्येक वर्ष आपल्यामध्ये अमर राहील. आठवण मी माझ्या पूर्णा विधानसभेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमच्या संपूर्ण नेहरूनगर वासियांच्यातर्फे त्यांना मनपूर्वक या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो. धन्यवाद. नरेशजी कोरोना काळामध्ये तुम्ही बघितलं असाल वर्तमानपत्रात सुद्धा आपण वाचलेलं आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे की अगदी जवळचे रिलेटिव्ह सुद्धा कोरोना पेशंट्सला हात लावत नव्हते. आमच्या वडील गावामध्ये एक डेथ झाला होता. मुलगा त्याचा येऊन म्हणजे बीएमसीच्या कर्मचाऱ्याला 100 रुपये देऊन लांब पाठीने अस्थि स्मशानात घेत असतो. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही चवळी पॉझिटिव्ह झालो आणि 2 मुलं आणि बायका चवळी पॉझिटिव्ह. त्याची आठवण करून देतो का नरेश साहेब की लोक खरोखर आपल्या वडिलांच्या अस्थिला सुद्धा हात लावत नव्हते. दारावरती कामलेली अस्थि आहे पण दुसऱ्या दिवशी भटाला घेऊन जायचंय तर हाय करून माणसांनी अस्थि ड्रॉप करण्यात आहे अशी परिस्थिती होती. आणि नरेशजी तुम्ही तुमची टीम खरोखर म्हणजे ग्रेट आहे. तुम्हाला खरोखर सेंट्रल मजदूर संघ आम्ही सर्व कबड्डी फॅटर्निटी मनापासून इथे धन्यवाद शब्द योग्य वाटत नाही. आम्ही नेहमी तुमचे कृतज्ञ आहोत. अमरभाईंचे फार जवळचे संबंध असायचे. अरुणभाईची गवळी म्हणजे डॅडी यांच्या बरोबर बैठकीमध्ये कबड्डीच्या बैठकीमध्ये आम्ही नेहमीच डॅडी बद्दल अमरभाई जे बोलायचे ते ऐकून होतो आणि त्यांचे संबंध आजही तेवढेच घट्ट आहे किंवा जास्त घट्ट झालेले आहे. आज इथे प्रदीपजी गवळी उपस्थित आहे. मी सेंट्रल रेल्वे मजदूर संघ आणि कबड्डी फॅमिलीच्या वतीने त्याच्याबद्दल सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो. सुभाष साई आमचा दिसतोय भारत कबड्डीमध्ये चांगला काम करत असतो. आम्ही अमरभाई बरोबरच भरपूर वेळा त्यांनी कबड्डीच्या सामन्यांमध्ये हजेरी लावलेली आहे. संदेश मालुसरे जे आहेत रेल कामगार सेना माटुंगा युनिटचे अध्यक्ष आहेत यांची सुद्धा उपस्थिती आम्हाला मिळालेली आहे. मी छत्रपती अवॉर्डी रवींद्र टंबरकर यांना विनंती करतो की रवीजी आपण यावं कारण की बऱ्याच चर्चामध्ये तुम्ही सुद्धा भाई बरोबर राहिलेले आहेत. तुमच्या शेजारीच चंद्रकांतजी पारकर आहेत. रवी कर्मकरजी स्वतः शिवछत्रपती अवॉर्डी आहेत.
स्वर्गीय अमरभाई पवार माझ्या आयुष्यात ज्यांनी कबड्डी कशी खेळावी याचं उत्कृष्ट प्रशिक्षण आणि उत्कृष्ट माहिती दिली ते आदरणीय दिवंगत अमरभाई पवार यांच्या आदरांजली निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात. तुम्हाला सर्वांना मी नमस्कार करतो. बरेच जण असे कुठून दिले की अमरभाई असो किंवा अमरभाई असो, मला बोलण्याचं एकच अशी माझी इच्छा आहे की जसं पुण्यामध्ये असं कोणतरी सोशल माध्यम ज्यांच्या माध्यमातून त्यांची सोय जी नगरसेविका त्यांचा बोलणं सचिन कोटे त्यांनी शालेय पातळीवर जसं शिकलं किंवा आम्ही प्रो पद्धतीने मध्यंतरी सर्वांना माहिती आहे की आम्ही सामने घेतो, तर त्याच पद्धतीने जर समजा आपल्याला निर्माण सेनेचे आपण व्यक्ती आहात, मी स्वतः भाजपचं काम करतो, मी क्रीडा राखीवर आहे, मुंबईचा अध्यक्ष आहे, तर केवळ एक कबड्डी स्पर्धा न घेता कायमस्वरूपी एखादी त्यांच्या नावाने अकॅडमी जर नाही करता आली, परंतु एक शालेय स्पर्धेच्या माध्यमातून जशी हिंदकरण स्पर्धा ती स्पर्धा पुण्यामध्ये त्यांची सोड घेते अशोक कोंढरेची. तसं मुंबईत जर आपण जर लीड घेतलं प्रतिभाई, आपण सर्व कबड्डीपटू आहात, कार्यकर्ते आहात, वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळ्या विचारांची मंडळी आहेत, केवळ आपण अमरभाई कसे होते, अमरभाई कसे होते, कायम स्वरूपी त्यांचं स्मरण आहे अशा पद्धतीची एखादी स्पर्धा आपल्याला दरवर्षी त्यांच्या नावाने घेता आली तर त्यांचं स्मरण आपल्या या संपूर्ण मुंबईत आहे असं मला वाटतं. या कामी मला जेवढं करता येईल, मी स्वतः जनसंपर्क अधिकारी राष्ट्रीय बँकेकडे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पैसे गोळा करायचे CSRच्या माध्यमातून आणि कशा पद्धतीने त्याचा खर्च करून योग्य कारणासाठी वापर करायला पाहिजे हे त्याच्यात मी जाणकार आहे. आपण सर्वांची जर तुमची अनुमती असेल तर जसं ही श्रद्धांजली संपलेली एखादी कमिटी गठीत करून आणि या संदर्भात अमरभाईंना कायम स्मृती आदरांजली एक त्यांची कबड्डीची स्मरण स्पर्धा, कबड्डीची स्पर्धाची स्मरणरूपी घेता येईल आपल्याला, ती आपण घेता येईल याचा विचार करूया. माया ताई आहेत, पत्रकार शिशिरा आहे, बाकीच्या सगळ्या आमच्या रेल्वेच्या भगिनी आहेत, मोठे खेळाडू मामा आहेत, सर्वजण आपण आहात, मुंबई आहे. तर या कामी जर शक्य असेल तर इतर काही गोष्टीमध्ये आपण न पडता एखादी चांगली शालेय माध्यमातून स्पर्धा कायमची राणाबाई आपण जर घेऊ शकतो तर ते आम्हाला आमच्या कार्यकर्त्याला त्यांची कायमची एक आदरांजली आहे. त्यांच्या बाबतीत म्हणायचं तर अगदी नमक काढू हरकुलणे आणि केव्हा काय करायचा भरोसा नाही, कारण मी त्यांच्यावर नागसिकपणे खेळलो, जनमानसला म्हणून खेळलो. अमरभाई सर्व्हिसला आले की काय करतील याचा भरोसा नसायचा. इतका हा माणूस चपळ आणि अनुभवी, रेल्वेकडनं सलग 12 ते 13 वर्ष खेळलेला खेळाडू, मजबूत अनुभव, पण इतका तंत्रशुद्ध खेळाडू मी माझ्या आयुष्यात कमी उंची नावेला, कमी तब्येत नावेला आणि तितकी ताकद पण कमी, त्यातूनही त्यांनी जे काळाचं प्रदर्शन, त्यांच्या काळाचं जे तंत्र होतं हे खूप कौतुकास्पद आहे. असा खेळाडू फार थोडी नाही. या निमित्ताने ते बऱ्याचदा कोकणात त्यांची माझी भेट व्हायची, गाडगर त्यांचं गाव कुटुंबियांचं, तर मी नेहमी कोकण कृषी विद्यापीठात कंपनीच्या कामानिमित्तानं जात असेल. मला 2 वेळा आम्हाला काही रस्त्यात भेटले गाडगरनं, तर त्यांची इच्छा होती की गाडगरला आपल्याला स्पर्धा घ्यायची करायची, कारण मला दाखवून आपल्याला ती पण आपण करूया. तर अशा आव्हान तो निघून गेले. कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये अनेक कबड्डीपटूंचा, अनेक मोठे मोठे दिग्गज लोक आपल्या जीवाला लाभलेले आहेत. असे अनेक कबड्डीपटू आहेत. मुलं छत्रपती पुरस्काराचा मानकरी, बालकामपटू, ही सगळी मंडळी अचानकपणे या आपल्या सर्वांचा निरोप घेतला. असं वाटलं नाही की हा रोग एवढा मोठा असेल आणि या सर्वांचा बळी घेईल. माझ्या मते मृत्यूचं दान अमरभाईंनी आपल्याला कोरोना देऊन दिले, परंतु त्यांची स्मृतिवाक्य आपण जतन करूया. एक गीतेचा
श्लोक आहे त्या श्लोकाने माझी आरण्य समोर नैना चंद्र शास्त्राने नैना न शोषेता म्हणतात. तरी अमरभाई जरी शरीर सोडून गेले तरी त्यांचा आत्मा हा आपल्याकडे त्यांचं कार्य त्यांचं कर्तृत्व त्यांची खेळण्याची पद्धत आणि त्यांची कामाची पद्धती कधी ऍडमिनिस्ट्रेशन कामाचं मी स्पर्धा घेतली त्याला तेव्हा अमरभाईंच्या नेतृत्वाखालीच ती स्पर्धा आम्ही संपन्न केली. असा हा मोठ्या दिलाचा उद्या माणूस चतुरस्र खेळाडू चतुरस्र कार्यकर्ता चतुरस्र प्रशिक्षक पुन्हा होडी नाही राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या वतीनं जंगलात शिवसैनिकांच्या वतीनं क्रीडा भारती मुंबईच्या वतीनं आणि भाजपा क्रीडा आघाडी महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना मी महत्वपूर्ण अभिनंदन करतो. जय हिंद जय भारत. कुस्तीचे खेळाडू आणि एक प्रसिद्ध रेफरी म्हणून जे कार्यरत असतात श्यामपूरजी वरखडे अमरभाई बरोबरच त्याला सुद्धा थोडाफार सहवास मिळाला. दिलीप जाधव हे सुद्धा सभागृहामध्ये शोक सभेनिमित्त उपस्थित आहे. एका वर्तमानपत्रामध्ये विनायक दळवींनी लिहिलेलं होतं आणि ती हेडिंग होती पवार घराण्याचं अमरत्व समाप्त झालं. एकदम टचिंग ती हेडिंग होती. पवार घराण्याचं अमरत्व समाप्त झालं. ती हेडिंग एवढी टॉप होती की बाकी खालचं म्हणजे खरोखरच वाचनीय होतं आणि एखाद्या बरोबर आपण शेअर करावं असं होतं. अमरभाईंच्या घरामध्येच ज्यांचा बराच सहवास आणि त्यांचे ते जावई सुद्धा आहेत. भारतीय कामगार सेनेचे ते चिटणीस आहेत श्री देवेंद्रजी कदम यांना मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. देवेंद्रजी कदम एक चांगले लीडर आहे आणि ज्या पद्धतीने पवार घराला कबड्डी मात्र खंप तसेच ते सुद्धा युनियनच्या माध्यमाने खमकी कामगिरी करत असतात. देवाबाई धन्यवाद. सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देव पूजेला जाणे अनंत त्याची जीवन यात्रा कधी नसावी मागणार नाही. आज समोर जे बसलाय हे महाराष्ट्राच्या कबड्डीचं वैभव आहे. हा साठा आम्ही सर्वांनी जपला पाहिजे. हे वैभव आम्ही येणाऱ्या पिढीसमोर ठेवलं पाहिजे. पण आम्ही काय ते हातातून निसटून बसलो. अमर पवार एका श्रीमंत कबड्डीच्या कुटुंबाचा वारसा होता. शिवराम पवार राजाराम पवार. अमर पवारचं नाव बालपण शिवराम पवारांच्या घरीच गेलं आणि त्यांचा बाबांपेक्षा आपल्या काकांकडे जास्त ओघ होता. कबड्डी पण मला वाटतं एकत्र खेळले होते. कारण मला थोडी माहिती का मधु पाटील बऱ्याचशा कबड्डी तारक राहुल तुम्ही तर या पठाण चाळीमध्ये कोंडाळकर कुंभार हे सगळ्या लोकांचा अंबिका क्रीडा मंडळ आम्ही त्यांच्या गावी दापोलीमध्ये गेलो की अमरभाईंच्या गदारी चालू व्हायच्या. त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे खेळलो, संपूर्ण देशात कुठे कुठे खेळलो, कशी राहण्याची व्यवस्था होती, जाताना ट्रेन मध्ये काय धमाल केली, येताना काय केली, हा सगळा चित्रपट आम्ही समोर उभा करायचा आणि त्याच्यामुळे आम्हाला कबड्डीची सगळी माहिती मिळाली. एकदा माझ्या वाचनामध्ये पुस्तक आलं होतं कबड्डीचा राजा. त्या पुस्तकामध्ये प्रत्येक कबड्डीच्या खेळाडूबद्दल दिलं होतं. राजाराम पवारांबद्दल दिलं होतं कबड्डीचा राजा.
शिवराम पवारांबद्दल दिलं होतं जळता निखारा, आणि स्वतः अमर पवार बद्दल दिलं होतं किमया गार एकदम चपळ, अशा बऱ्याच खेळाडूंबद्दल दिलं होतं. आज अमर बऱ्याच आठवणी ठेवून अमर माझ्यापेक्षा वयाने मोठा, मी जरा चुकीची दुरुस्ती करतो, मी अमरच्या बहिणींचं मिस्टर मी मेवणा हरकत आहे. राणाजी, मला तुमचा खूप अभिमान वाटतो, कारण या सभागृहामध्ये पाहिलं रिटायरमेंट असो, कोणाचा सुखाचा दुःखाचा कोणताही कार्यक्रम असो, तुमची अगदी ओघवती वाणी त्या कार्यक्रमाला जिवंत ठेवते, आणि त्या कार्यक्रमाविषयी असलेला अभ्यासही तुमचा चांगला असतो, आणि त्या सभागृहामध्ये आलेले कोण कोण आहेत ते अगदी शेवटपर्यंत तुमची नजर असते. कारण काय असतं, एखादा कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमात येणाऱ्याची कमीत कमी होतात ना, त्याला काय म्हणतात, पाहुणचार आपल्या बाजूला, त्यामुळे एक वेगळा दर्जा निर्माण कार्यक्रमात. अमर पवार एक मोठा परिवार नुसता घरापुरताच नव्हे. आज अमर पवार म्हणजे 4 भावंड 2 बहिणी, सख्खे चुलत भाव अजून आज त्याचा गणेश वगैरे सगळे बसलेले आहेत. अवधूत पवार, शांताराम भाई, परत मित्र परिवारामध्ये सुद्धा बरेच दिग्गज होते. आणि केटी तापापासून ते अरुण गवळी, डॅडी, हा मोठा परिवार. आणि आमच्या सगळ्या आम्ही जे पाहुणे मंडळी सगळ्यात आमच्या सगळ्यांचा एक आधार होता. कसली काय अडचण आली, अमर भाई जरा असंच आहे, अरे आपला आहे ना तिकडे. म्हणजे एखाद्या अडचणीवर मात म्हणजे आमचा गाईड होता अमर पवार. आज अमर पवार नाहीये. मला ते कोंडाळकर वगैरे मध्ये ही मित्रमंडळी पण गावी यायचे, आणि आज खरोखर बोलत जळत आहे. पण आम्हा सर्वांना एक आधार होता, सुख असो दुःख असो. आज आम्हाला आमच्यातून निघून गेला. या कोविडने बऱ्याच घरांमध्ये नुकसान केलंय. आजही अमर पवार यांचा नातू अर्जुन आजही आपल्या आजीला बोलते, अगं बाबा अजून आले कसे नाही गावाला गेले, ते खूप उशीर झाला यावेळी. आजही त्यांच्या घरामध्ये हुंदके फुटतात, थोडंपणे आठवण होते. जीवन आहे, अंत पण आहे. पण आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, प्रत्येक गोष्टीपासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. अशी एखादी अडचण असेल, एखादा कोविड सारखे काय मात करणारी संकट आली, कमीत कमी एकमेकाला फोन करा. एक फोन करा, काय कोणाला काय वाटत असेल फोन करा. आणि तुमच्या एवढ्या मोठ्या ओळखी आहेत. आणि खरोखर मला वाईट राहण्याची यांच्यासाठी एवढं वाटतं की तुम्ही लोकांनी आपल्या ओळखीचा कुठे जराही फायदा घेतला नाही. सगळी साधी मंडळी आहेत, खूप मोठ्या विचाराची मोठ्या अंतकरणाची लोक आहेत. पण कमीत कमी हे वैभव हे आम्हाला अनंत काळ दिसलं पाहिजे, असं मध्ये जीवाला झटका लागून गेला नाही पाहिजे. कमीत कमी ते फोन करा. आणि एक चांगला अनुभव मला याच्यामध्ये आलाय. जर तुम्हाला काय वाटलंच तर जवळचं म्युन्सिपालिटीचं इस्पितळ असेल तिकडे जा, तिकडे चांगले उपचार होतात. मित्र, अमर सोडून गेला, आम्ही सगळे त्याच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. अमर भारत सेवा मंडळ, आम्ही सगळं परिवार, नातेवाईक, आम्ही सगळे त्या दुःखामध्ये सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यात शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते विद्याधर सावंत, आणि ज्यांनी हा मंच जिवंत ठेवला ते राणाजी, या सगळ्यांचं मी पवार कुटुंबियांच्या वतीनं खूप आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. धीरंदरजी, आपण फार जवळ होतात बाईंच्या, आणि जे काही तुम्ही
बोलत होता तर असं वाटत होते की आजही अमरभाई समोर बसलेले आहेत आणि त्यांच्याबद्दलच तुम्ही बोलता. सभागृहामध्ये श्रीकांतजी आंबेडकर यांची उपस्थिती आम्हाला प्राप्त झालेली आहे. मी पवार कुटुंबियांच्या वतीने खास करून सेक्रेटरी मातृसंघ कबड्डी फ्रॅटर्निटीच्या वतीने श्रीकांतजी तुमच्याबद्दल सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो. ही शोकसभा अरेंज करायची होती. कबड्डीचा सामना रंगतदार अवस्थेत असायचा. देवेंद्रजी पाटील मी तुम्हाला ऍड्रेस बोलतो, काही न्यू कॉमर्स आहेत त्यांना ऍड्रेस मी बोलतो. कबड्डीचा सामना अगदी चुरशीचा व्हायचा आणि त्यावेळी इस्फुटामध्ये हा सामना असायचा. कारण जी आहे मोडाळकर जी आहे ज्ञानेश्वर कुंभारने सगळ्यांना माहिती आहे. सेंट्रल रेल्वेची ख्याती होती की अमरभाई जोपर्यंत क्रीडांगणामध्ये आहे तो रिझल्ट हमेशा एक पॉझिटिव्ह सेंट्रल रेल्वेच्या बाजूनीच लागणार याची सर्वांना खात्री असायची. मामा पण आहे अंकुशवरकडे बाहेरून बसायचे आणि बसून सामना बघायचे. त्यांना माहिती आहे की अमर पवार जोपर्यंत ग्राउंड मध्ये आहे हा रिझल्ट सेंट्रल रेल्वेच्या बाजूने पॉझिटिव्ह लागणार असा विश्वास असायचा. आणि ही शोकसभा अरेंज करते वेळे आमचे विद्यार्थी सावंत ते संतोष पवार यांना बोलायचे की 1 वर्षानंतर आपण ही शोकसभा अरेंज करतो, लोक येतील का? विद्याधर सावंत यांना ही चिंता असायची. साहजिकच आहे की 1 वर्षानंतर एखाद्याची शोकसभा घेणे आणि एवढ्या मोठ्या संख्येने फक्त त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्या फॅमिलीला भेटता आलं नाही, त्यांच्या फॅमिलीला भेटण्यासाठी वरिष्ठ म्हणून शिवरामजी पवार आहेत त्यांना जास्त सांत्वन करण्यासाठी की कबड्डी परिवार संपूर्ण परिवार फॅमिलीच्या बरोबर आहे, सोबतीला आहे, हे सांगण्यासाठी आज इथे आलेला आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं विद्यार्थी तो विश्वास जो जगन्नाथ वरखडे नव्हता, तो विश्वास जो गुंढाळकर नव्हता की सामना जिंकणारच, तोच तुम्ही काम केलेला आणि हा विश्वास तुम्हाला दोघांना होता. तुम्हाला थोडस शंका होती परंतु संतोष निश्चित हॅलो अमरबाईची चढाई असली ना तर बरेच अडथळे यायचे. असं काही थोडा अडथळा इथे आला. तो विश्वास होता की नाही येणार आणि ही सुद्धा हिस्ट्री क्रिएट केलेली आहे अमरबाईंनी. माझ्यामध्ये तुम्ही सर्व मंडळी सुज्ञ आहात, तज्ञ आहात, एक्सपर्ट आहात, एक्सपर्टीज आहात, बरेच सुखद दुःखद प्रसंगांची तुम्ही साक्षी आहात. फक्त आठवण करून सांगा, देवेंद्रजी तुम्हाला मी सांगतो, केशवनाथ पवारजी तुम्हालाही सांगतो की अशी 1 वर्षानंतरची शोकसभा कोणाची झालेली नाहीये. इफ आय एम नॉट मिस्टेकन केंद्रे सर 1 साल के बाद मेरे को नहीं लगता है कि किसी की ऐसी शोक सभा हुई. ज्या पद्धतीने अमर भाईंनी रेल्वेसाठी केलं, मध्य रेल्वेसाठी केलं, भारतीय रेल्वेसाठी केलं, संपूर्ण कबड्डीसाठी केलं, तेच प्रेम आज इथे दिसतंय की 1 वर्षानंतर सुद्धा त्या पवार आडनावामध्ये प्रचंड ताकद आहे, पवार आडनावामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि ती शक्ती अशीच फुकट जाणार नाही याची खात्री गजाजी तुम्हाला संतोष पवारने दिलेली आहे, आशिषने दिलेली आहे. आणि नातं कसं घट्ट असतंय. कुठलाही प्रसंग असो की चर्चेमध्ये गवळी परिवाराची आठवण अमरभाई काढायची आणि तोच नातं घट्ट करण्यासाठी, शोक व्यक्त करण्यासाठी आणि आज या शोक सभेमध्ये ज्याने आवर्जून उपस्थिती लावलेली आहे ते श्री प्रदीप भाऊ गवळी यांना मी विनंती करतो की प्रदीप भाऊ आपण यावं. सगळ्यांना माहिती आहे तुमचं रिलेशन कबड्डीचं रिलेशन, तुमचं रिलेशन कबड्डी खेळाडूंचं रिलेशन आणि खास करून पवार फॅमिली आणि त्याही मध्ये मोठी बाब म्हणजे अमरभाई बरोबरचे रिलेशन आहे. ते आज हे जे सभागृहात मोस्ट सिनियर मोस्ट लोक आलेली आहेत आणि सुदैवाने काही नवीन लोक सुद्धा आलेली आहेत. ती माहिती बोलू द्या प्रदीपजी.
बसलेले सर्व मंडळी आणि इथे कबड्डी हा विषय कबड्डी विषयाबाबत सर्वांना माहिती आहे आणि अमरबाईबद्दल मला काय बोलायची गरज नाही कारण आतापर्यंत देव तिवारी साहेब धानजी परत आता इतर कोणी माझ्या अगोदर बोलले असेल तर त्यांनी बोलले मला काही बोलायची गरज नाही तरी आता मी डॅडी आमच्या अभिप्राय आता बोलले भाई की अरे आपल्याला जायचं होता कार्यक्रमाला पण मला 6च्या नागपूरला पोहोचायचं आहे तर आजच कार्यक्रम विचारायचा आहे आजच कार्यक्रम विचारायचा मग ते तसेच एअरपोर्टला गेले आणि मी इकडे आलो आणि आता मी अमरबाईंना आदरांजली वाहतो आणि ते बोलले की अमरसारखा एक डॅशिंग माणूस जो काही व्यसन नसताना असा कसा झाला त्यांना फील झाला संतोष पवार देव कदम आणि त्यांचा मुलगा आलेला चिरंजीव फुला डॅडीने त्यांच्यामध्ये खूप आदर आहे खूप म्हणजे कधी आम्हाला खाली भेटला म्हणजे निरोप कोणी दिला नाही तर त्याच्यावर चिडून जायचे अरे एवढा जुना माणूस माझा कबड्डी करतो एक टाइमचा माझा विरोधात कोणताही डॅडी त्याला मान द्यायचे आणि अशा प्रमाणे मी अमर पवारला आदरांजली वाहतो आणि मी काय जास्त बोलत नाही एवढं बोलून जय महाराष्ट्र जय शंभरनारायण अमरबाईंचं ग्रेटनेस त्यांच्या खेळाबद्दल सगळेच बोलत असतात आणि बोलणार आहे इथे बरेच जवळ मला बसलेला दिसतोय कालच आमच्या मध्यरात्रीची जी प्रॅक्टिस सूर्यकांत आंबेडकरची बघत असतात आमचा सराव चालू असतो परळ ग्राउंडवरती काल आमची प्रॅक्टिस समाप्त झाली मी अर्धवट आमचं जे वर्कआउट वगैरे कम्प्लीट करून एक कोपऱ्यामध्ये निघून गेलो आणि अचानक परेशानी किसन मोठे आला आणि जस्ट मला जाते वेळी लोक हाय म्हणतात की सर निघालो आम्ही आणि मला परेशानी किसन म्हणतोय की राणा सर तुम्ही असं एक उदास दिसतात थोडा सॅडनेस तुमच्या चेहऱ्यावरती आलाय त्यामुळे मी परेशला सुद्धा बोलले की परेश अशा व्यक्तीबद्दल मी शोक सभेमध्ये ऍड्रेस करणार आहे की ज्या व्यक्तीने खरोखरच खेळासाठी ते केलेले आहेत माझ्या पाठीवर मला सुद्धा भरपूर त्यांची मदत मिळालेली आहे कुणालकरची मामा ही सगळी मंडळी आहेत 1981 मध्ये जेव्हा माझं सिलेक्शन ट्रायल होतं सिलेक्शन ट्रायल मध्ये एक पुण्याचे खेळाडू आलेले आणि मी होतो सिलेक्शन ट्रायलला मामा सुद्धा कोपरा लावायचे आणि माझी ट्रायल घेण्यात आली अमरबाईंनी मॅक्झिमम खेळचा कोटा आपला होता तो खेळाचा कोटा कम्प्लीट केलेला होता आणि मी 18.5 एक पावणे 19 या एजचा असताना आणि मी ट्रायल देतो अमरबाईं समोर मुरलीधर पांडेजी स्वर्गीय मुरलीधर पांडेजी बसलेले आहेत आणि अमरबाईंनी मला एकही चान्स दिला नाही अमरबाई कधी ब्लॉक करायचे माहीत पडायचंच नाही मुरलीधर पांडेचा चेहरा आधी मी हसताना बघतोय आणि हसत हसत बोलले का रे अमर तुम्ही या दिवाळीची तर हवाच काढून टाकली मामाला माहिती आहे अमरबाईंचा जो राईट कव्हर होता पोझिशन ती बदलण्यात आली शांताराबाईंनी त्याला मस्तपैकी मालवणीकडे शिव्या घातल्या अमरबाईंना आणि ती प्लेस अमरबाईची प्लेस चेंज करण्यात आली आणि राईट कव्हरला शांताराबाई होते आणि त्यानंतर मला पॉइंट मिळाला डोनेट करण्यात आला एवढा म्हणजे ताकदीचा माणूस नेमकं कसं त्याला माहितच नाहीये अमरबाई अशी होते की राईट कॉर्नर राईट रेड करायचे तर राईट रेडर वाटायचे राईट साइडने ते किक मारायचे तर राईट साइडचा रेडर परफेक्ट किक मारतो अशी वाटायचे सुधीर बरोबर मी चर्चा करतो सुधीर बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज सर्किट चिटणीस आहे सुधीर मला म्हणतो की अण्णाबाई एवढे टॉप होते अरे आम्ही नशिबवान आहोत की त्यांच्या चॅम्पियनशिप मध्ये आम्ही खेळलो आम्ही नशिबवान आहोत त्यांना जवळच बघितलेलं आहे तर मी बऱ्याच आठवणी आहेत बोलतच राहू हे सूर्यकांत आंबेडकर यांना विनंती करतो सूर्यकांत आपण यावं आणि अमरबाईंच्या आठवणींना उजाळा द्यायचं सूर्यकांत आंबेडकर
शोकाकुल सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आज म्हणजे आम्हाला गेली 1 वर्षापूर्वी आम्हाला बातमी कळली खूप दुःखाचा डोंगर खरोखर या पाठवण्यात काय पूर्ण खेळात वर्गावर कोसळला होता. आवर भाईंना मी जवळून का पाहिलं माझा 28 ते 30 वर्षाचा सहवास मिडलाईट शॉप मध्ये मी जेव्हा लागलो मला 32 वर्ष सेवा पूर्ण झाली तर माझं भाग्यच ते आहे आमचे शेट्टे सदाभाऊ शेट्टे आणि अमरभाई तसे तिथेच पाहिलं त्याचे ते समोर मस्जिद बसले अजून खूप लोक आहेत की ज्यांना माझा सहवास मला करता आला. अमरभाईचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वांची गोड वागणं मैत्रीपूर्ण वागणं लहान असेल मोठा असेल जसे आता आमचे राणाजी आहेत मामा मलकारे आहेत मस्केजी आहेत असे खूप लोक आहेत की प्रेमळ लोक आहेत त्यांना बाकी गंजत नाही आणि सर्वांची चांगलं वागणं मला आवडलं म्हणजे काय आम्ही कबड्डी खेळलो इंटर शॉप आपल्या स्पर्धा व्हायच्या त्यावेळेस 8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी स्पर्धा व्हायचा आमचा मिडलाईट संघ कायम नंबर 1 ला असा फायनल मारायचा आणि त्याचा मी एक सहभागी खेळाडू होतो आणि खूप मला अभिमान आहे त्यामुळे खेळणं काही वेगळंच खेळणं बाबा ते बघू शकत नाही आम्हाला तो काय नव्हता मला आठवतोय विजी पेंटर मायकल पेंटर राणा तिवारी असे मोठे मोठे खेळाडू तिकडे कार्यक्रमात आलेले आहेत. आमचं पंढरीचं म्हणजे कबड्डीचं माहेर घर गेलो लांबशी माझ्या संगीत कला सर्वांना आठवत असेल आता नवीन पिढी पण आमची आलेली आहे संगीत वर्गाचे बंधू सुधीर वर्गाचे हे सुद्धा उपस्थित आहेत. खरोखर बरं वाटतं की आज दुःखाचं जे डोंगर आहे पण अमरभाईंनी जे आपलं पेरलंय जरी करून ठेवलं त्याचं हे सगळं खाली दिसत आहे. आज संतोष पवार खरोखर माझा जवळचा मित्र आहे आम्ही कौटुंबिक फॅमिली मित्र आहोत. नंतर सावंत मी खरोखर आभार मानतो सावंत हे सगळं चुकून आणलं आमचा हॉल देण्यामागे आमचे लहान आहेत की काही गोष्टी अशा जातात पण त्या विस्मरणात राहतात आणि अमरभाई कायम आमचा विस्मरणात राहतील. आम्ही रेल कामगार सेवेच्या वतीनं माझा वैयक्तिक आंबेडकर कुटुंबीय माझी मिसेस माझी महापौर स्नेहल आंबेडकर आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं खरोखर मी त्यांना आधार दिला होतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपण यावं कारण की आपण सुद्धा अमरभाईंना अगदी जवळून ओळखत आलेले आहात. अमरभाई एक व्यक्ती म्हणजे ग्रेट होतेच परंतु सर्व पक्षातील लोक आणि पदाधिकारी त्यांचे स्नेही होते. श्री संदेश मालुसके रेल कामगार सेना अध्यक्ष पाठवले तुम्ही धन्यवाद. अमरभाई तुम्हाला विनम्र श्रद्धांजली वाहण्यासाठी मी इथे उभा आहे. ऍक्च्युली माझं दुर्भाग्य आहे की तुमच्यासाठी इथे उभा राहण्याची वेळ आली. आज कबड्डीचे सगळे ज्ञाते सगळे जाणकार इथे जमलेले आहेत. प्रत्येकाला दुःख होत आहे पण ते दुःख केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला कारण निसर्गाचं चित्र असं की परिवर्तनाशिवाय पर्याय नाही आणि परिवर्तन घडत राहणारच. काल अमरभाई होते आज नाहीये उद्या आणखी वेगळं चित्र असेल. अमरभाईंशी माझा संबंध 1985 ला आला. सुप्रसिद्ध कबड्डीप्लेयर शिवराम पवार उर्फ अण्णा इथे उपस्थित आहेत. या अण्णांनी या संदेश मनुष्याला रेल्वेच्या सेवेत कामाला लावलं. त्यांनी खूप मंडळींना खूप मराठी मुलांना कामाला लावलं त्यातला एक शूद्र माणूस मी कामाला लागलो. आज जो इथे उभा आहे अण्णांनी जर मला कामाला लावलं नसतं तर रेल्वे कामगार सेनेचा अध्यक्ष म्हणून पण इथे उभा राहू शकलो नसतो. अण्णा या दुःखद प्रसंगी बरोबर तुमचे शतशः आभार मानतोय मी. आणि काय बोलू अमरभाई बद्दल सगळे सांगतायत. छोटेसे 2 किस्से सांगणे. अमरभाईंचे पवार कुटुंबियांनी मला रेल्वे दाखवली आनंदच्या माध्यमातून आणि मी रेल कामगार सेनेच्या माध्यमातून कॅन्टीनला निवडून आलो. आता आम्हाला फक्त लढाई करायची एवढंच माहिती. पुढे कॅन्टीनला काय करायचं आय डोंट नो. मी निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सेंट्रल कॅन्टीनला जाऊन उभा राहिलो. अमरभाई समोर आलेले संदेश भाई का होते भाई मी काल निवडून आलो ना चल चल आतमध्ये चल. आणि एका पवारांनी मला सेंट्रल रेल्वेचं गेट दाखवलं आणि दुसऱ्या पवारांनी अमरभाईने मला कॅन्टीनचं गेट दाखवलं. खरोखर संदेश
लहान असो मोठा असो एवढी मोठी व्यक्ती प्रत्येकाला भाई भाई बोलत नव्हते देवाची. तुम्ही तर ते जाणताय. अशा महान व्यक्ती मला वाटते देवालाही ती आवडली की तुम्हा आम्हाला सगळ्यांना आवडत होती ती देवालाही आवडली. मी एवढंच म्हणेन देश कामगार सेनेतर्फे पवार कुटुंबियांना आई जगदंबे यांनी प्रार्थना करतो की मजबूत शक्ती दे. आणि एक छोटंसं वाक्य बोले, जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा अमर भाई आपका नाम रहेगा, नाम रहेगा, नाम रहेगा. जय जय महाराष्ट्र. कबड्डी मध्ये एक तंदुरुस्त खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे सगळे आपण एक एक्झाम्पल म्हणून बघत असतो. आम्ही कबड्डीच्या स्पर्धेला निवेदन म्हणून जातो तर त्याच्याबद्दल भरपूर बोलत असतो. त्याला मी यांच्यासाठी इथे इन्व्हाइट करणार आहे की अमरभाई बरोबर त्यांनी खऱ्या अर्थाने महिंद्रा वर्सेस सेंट्रल रेल्वे ही जी टक्कर व्हायची ती टक्कर त्यांनी दिलेली आहे. अमरभाईंची पॉवर, अमरभाईंचं फुटवर्क, अमरभाईंचं टॉस देण्याची पद्धत, अमरभाई कधी लेफ्ट साइडने वेट करे, वेळ पडली तर अमरभाई उजवीकडून वेट करे, हे सगळं म्हणजे जी चलाखी अमरभाईंची होती अगदी चलाखी त्याची ते ओळखायचे. ते छत्रपती अवॉर्डी ताराजी राऊत इथे आहे. मी तारक गुरुजींना विनंती करणार की तारक सर आपण यावं आणि अमरभाईंबद्दल शोक व्यक्त करा आणि त्यांच्या आठवणींना उजाळा द्या. आणि तुम्ही जे बोलाल ते एक्झॅक्टली म्हणजे तो एक्झाम्पल राहील आमच्या सर्वांसाठी. आजच्या या भावपूर्ण श्रद्धांजली समारंभाला उपस्थित असलेले सर्व माझे कबड्डी रसिक, कबड्डी खेळाडू इथे जिंकतात. अमरभाई आणि मी गेली 50 वर्षांनी माझा संबंध होता. कारण ज्या वेळेस मी तुम्हाला आठवण सांगतो 1974 साली माझं महाराष्ट्रातून सिलेक्शन झालं होतं. त्याच वेळी अमर पवार भारतीय रेल्वे संघात खेळत होता आणि त्यावेळेपासूनची त्याची माझी जास्त परिचय आहे. आणि गेली 50 वर्ष आम्ही एकत्र राहून मी शालेय कबड्डी स्पर्धा असू दे, मुंबई शहर असू दे, महाराष्ट्राच्या स्पर्धा असू दे किंवा मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धा असू दे, या सगळ्या स्पर्धेमध्ये अनेक वेळा एकत्र आम्ही निवड समितीवर काम केलेलं आहे. आणि उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून आज अमर पवार यांची ख्याती होती. आणि अमरबद्दल बोलायचं काय की सगळ्यांना हवा असं वाटणारा हा अमर आज आपल्याला निघून गेलाय. आणि तुम्हाला एक सांगतो की माझे मित्र केशरीनाथ पवार हे तर त्याच्या अगदी जवळचे, अलवडे म्हणजे केशरीनाथ पवार आणि अमर पवार हे बरेचसे लोक त्यावेळी केशरीनाथ पवार अमर पवार भाऊ आहेत का तुम्ही सांगायला हो भाऊच आहेत ते तुम्ही. आणि यावेळी मैदानात खेळत असताना सेंट्रलला आपल्याला विरोध खेळायचा त्यावेळी अनेक सामने अटीतटीचे होत असताना अमरी चुकीवर यायचे म्हणजे बरेचसे सामने कधी ते जिंकायचे कधी आम्ही जिंकायचो. किस्सा तुम्हाला सांगतो 1974 साली मुंबई शहर आणि भारतीय रेल्वे यांच्यात अश्विनी कुमार भोयर चषकाचा सामना होता. आणि त्यावेळी भारतीय रेल्वेचा संघ दिग्गज सरन शेट्टी, भोलानाथ गिरी, अमर पवार, विजू पेरकर ही अशी मोठमोठे मराठी खेळ खेळत होते. आणि आमचा मुंबईचा संघ वसंत सूर, शेखर शेट्टी, काशीनाथ गिरी, मी त्यावेळी तरुण वयात म्हणजे 22-23 वर्षाचा त्या संघात होतो. आणि त्यावेळी झालेला सामना हा एवढा अटीतटीचा की अमरने आम्हाला त्यावेळी घेरी सांगलं होतं. ती आठवण मी कधीही विसरत नाही. परंतु आम्ही संघ तो सामना आम्ही जिंकला. अशा या अमरभाईला माझ्या कुटुंबियांतर्फे, माझ्या आल्हाद सेवा मंडळातर्फे, माझ्या ओम कबड्डी प्रबोधिनीतर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आणि सदैव सर्व. तारक राऊतजी बोलत असताना असं वाटत होते की कबड्डीचा जो सामन्याची एक कॉमेंट ते देऊन गेलेली आहे. कारण की तारक राऊत हे खरोखरच कबड्डी मधला एक फिटनेस फंडा काय असतो
ते त्यांच्याकडून शिकायचं असतं. मी मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे सहकार्यवाह प्रताप शेट्टी इथे आलेले आहेत. मी प्रताप शेट्टी यांना विनंती करतो की तुम्ही तर त्यांचे शेजारी होता, तुम्ही यायचे आणि अमरभाईंचा जो काही हिस्ट्री आहे, तुम्हाला त्यांचा जो सहवास लाभला त्याच्याबद्दल तुम्ही इथे आपली भावना इथे व्यक्त करायची आहे. स्वर्गीय अमरभाई त्यांच्या शोकसभेत उपस्थित माझे वडील बंधू नेहमी माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे अमरभाई आज आपल्याकडे नाही. अमरभाई मी आणि आमचे मित्र अशोक कांबळे आम्हाला तिघं एकदम कोविड झालं. आम्ही दोघं ऑस्ट्रेलियाला ऍडमिट झालो. अमरभाई आम्हाला काय बोलले नाही, कोविड झाला माहिती आम्हालाही माहिती. माझं दुर्दैव असं आहे की त्यांच्या मी अंतयात्रा शेवटचा चेहराही बघू शकलो. जर मला अगोदर माहीत पडले असं मी कुठल्याही पद्धतीने त्यांना हॉस्पिटल जाण्याचा प्रयत्न केला असतो. पण ती संधी आम्हाला मिळाली तर मी स्वतः हॉस्पिटल ऍडमिट होतो. आम्हाला तिकडे एकत्र झाल्यामुळे मी हॉस्पिटल ऍडमिट झालं. तिकडे आम्ही म्हणजे काही गोष्ट झाली मला भरपूर वाईट वाटतंय. आमची कुठलीही टुर्नामेंट असो माझ्या नेहमी बरोबर असायची. मला कुठल्याही गोष्टीला कधी अडचणी आम्ही कुठली कबड्डी कबड्डी असेल काही असेल माझ्या आम्ही टुर्नामेंट घेतली त्याबद्दल अमरभाई आमच्यावर असायचे. असे मोठे व्यक्तिमत्व आमच्याकडे येऊन गेलं जे आमच्यासाठी खंत आहे. पण मी आज मुंबई उपनगरातर्फे व माझ्या स्वस्तिक क्रीडा मंडळातर्फे त्यांच्या त्यांना आदरांजली अर्पित करतो. धन्यवाद. प्रताप शेट्टी उंची 6'3" आहे. तब्येत सुद्धा त्याची अगदी मक्कमच आहे. परंतु खरोखरच भाई ऊंचे लोग होते हैं जिनकी ऊंचाई ज्यादा रहती है ना, बहुत इमोशनल रहती है. मी सपत मामा साळुंखेला विनंती करतो. मामा आपण यायचे आणि ही सगळी मंडळी जी जुनी मंडळी आहेत ना, हे साक्ष आहे खेळाचे, खेळ संघटनेचे सर्व मंडळी साक्ष आहे. मी गजा सावंत यांना, विद्याधर सावंत यांना खरोखरच म्हणजे ऋणी राहणार की एवढं चांगलं काम केलेलं आहे तुम्ही की 1 वर्षानंतर तुम्ही शोक सभा अरेंज करता आणि त्या शोक सभेचा जो स्टेटस आहे, जो एक धारदारपणा आहे, तो कायम आहे या तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. मामा त्यावेळेला मृत्यू झाला त्यावेळेला मी गावी होतो. मला 8-10 जणांमध्ये फोन आले आणि 1 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती. त्यावेळेला म्हणजे मुली कोणाकडे जातच नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये आणि अमरबाईंचा आमचा संबंध या बाजूने चातुर्यामध्ये ते लबडीचे वगैरे आम्ही कुस्तीचं प्रॅक्टिस वगैरे आणि अमरबाईंनी नेहमी विसरून जाऊन बसायचे. पण अमरबाईंचा गेम कबड्डीचा गेम मी शेवटची फायदा त्यावेळेला सांगलीला सिनियर नॅशनल होती तेव्हापासून मी कबड्डी पाहतोय आणि इतके कबड्डीचे सामने अमरबाईंनी पाहिले असतील तरी शिवराम भाऊचा गेम काही त्यांच्या वडिलांचे राजे भाऊंचे गेम आम्ही नाव ऐकले. सदाभाऊ शेटे
त्यावेळेला इंडियन रेल्वेची टीम असायची आणि महाराष्ट्र एका बाजूने नेहमी नॅशनलला महाराष्ट्र आणि रेल्वेचे नेहमी फायनल असायची. आता सुद्धा मी इकडे तिकडे नॅशनलला वगैरे जातो त्यावेळेला बरेच वेळेला पूर्वी आपल्या महाराष्ट्राची आठवण येते की त्यावेळेचा महाराष्ट्र आता महाराष्ट्र कुठे फार आठवण त्यावेळेला येते. पण आपण पहिला एवढा खेळ वगैरे कबड्डीमध्ये त्यांचं सर्व घरानंच कबड्डी क्षेत्रामध्ये गेलं. आणि बाबा असतील त्यांचे वडील असतील नंतर संतोष भाऊ किंवा मुलगी मुलगा सर्व आयुष्य त्याचं कबड्डीमध्ये गेलं. आणि नेहमी त्यांना सांगायचं आणि मी तुमची एवढी कबड्डी बघतोय तर कधी तुम्ही आमची कुस्ती बी बघायला या ना. तर एक दोन महिन्यांना मी त्यावेळेला आम्हाला बाईंना मी गेलं आणि आम्हाला बाईंना आमच्या कांदोलीच्या मैदान तिकडे जायनी स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी त्यावेळेला पाहिलं. आणि मुंबई झालं महाराष्ट्र झालं कुठेही कबड्डी आणि कुस्ती देणं कुस्ती एवढं पब्लिक कुठल्या गेमला भेटतच नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला आम्हाला तिचे आमदार झाले खासदार झाले नगरसेवक वगैरे कोकणात तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी वसई कुस्तीला बंदच नाही. पण तरी पण याचे बाकीचे राजकीय लोक बोलतात आम्हाला कुस्ती पाहिजे आम्हाला कबड्डी पाहिजे. आणि पांडे साहेबांच्या राज्यामध्ये भरपूर कबड्डी प्लेयर लोकांना कुस्ती पैलवान लोकांना जे आज नोकरी लागली ते पांडे साहेबांचा एक अमरबाजींनी शिवराम भाऊंनी यांनी जो असा एक विश्वास निर्माण केला होता. त्यावेळेला इतके महिंद्रा बसणं एअर इंडिया प्रत्येक वेळेला एवढं ते बाकीची कबड्डीची 400-500 टीमा सगळ्या बँकेमध्ये टीमा असताना सुद्धा अमरबाईंना एवढी मागणी असताना सुद्धा अमरबाई कधी रेल्वे सोडून गेले नाही. आणि भरपूर असा प्रसंग आला शिंदेवाडी त्यांचा रेल्वे आणि मॅच होती आणि तिथे जोरात झगडा झाला होता. पण कधी अमरबाई कधी सर्वांना रेल्वेवाल्या लोकांना शांत करायचे कधी आलेला हा प्रकार नव्हता कधी. ते एकदम त्यांचा स्वयं होता. आणि आज करोनाच्या महामारीमध्ये बरेचसे लोक आपल्या चांगले रत्नी महारथी बापू धर्मालय सारखे सुद्धा असे किंवा आमचे बरेच रत्नी महारथी पैलवान सुद्धा कोरोना महामारीमध्ये मृत्युमुखी पडले. आणि आता जेव्हा आला मला कालच शिक्षकांना फोन आला परवा म्हणजे असं असं आहे आणि काही हिंदी पेपरला काही पेपरला बातम्या तर जवळजवळ 11 पेपरला आपण काही खूप बातमी आहे. तर एवढा मोठा प्लेअर आणि पुढे लोकांना माहिती नसताना माझ्यामध्ये हा परिस्थितीच बेकार होती की ठीक आहे तुम्ही माझ्या नोंदणी सुद्धा जायची परमिशन नव्हती. अशा अवघड ठिकाणी एवढ्या मोठ्या खेळाडूला असं ते आपल्या रेल्वेमधून सोडून गेले तर पवार कुटुंबियांच्या ह्याच्यात सर्व ठिकाणी सामील आहोत. आणि कुस्ती आणि कबड्डीचं ते आमचं एक वेगळंच नातं इथं होतं आणि त्याबद्दल त्यांना श्रद्धांजली होतं. आमचे गुरु शिवाजी वस्ती वगैरे इकडे आलेले आहेत. तर बरेच आपले छत्रपती पुरस्कार मिळाले जगन्नाथ मामा वगैरे बाकीचे सगळे इतके प्रिय लोक जमलेले आहेत. तेव्हा मी आमच्या मुंबई उपनगर संघातर्फे मुंबई उपजिल्ह्यातर्फे किंवा महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेने सुद्धा तर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो. नमस्कार.
अमरभाईंच्या खेळाची उंची एवढी मोठी होती की तारकरावजी, रवी करवळकर या सर्वांनी सांगितले की त्यांना छत्रपती अवॉर्ड सुद्धा मिळाला असता, पण ते रेल्वेमध्ये होते. बरेच जाणकार मंडळी म्हणतात की अमरभाईंची खेळाची उंची एवढी मोठी होती की त्यांना अर्जुन अवॉर्ड सुद्धा मिळाला असता. आज आपल्यामध्ये अर्जुन पुरस्काराच्या मांडकरी मायाकडे मेहर उपस्थित आहे. मी कबड्डी फ्रॅटर्निटीच्या वतीने आणि सेक्रेटरी मधुर संघ यांच्या वतीने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. अजय पेंडुरकरजी, तुम्ही सुद्धा अमरभाईंच्या अगदी जवळचे आणि आम्ही खेळत असताना सुद्धा तुमचं मार्गदर्शन, खास करून माझ्या संस्थेची जी वास्तव वगैरे आज उभे आहे, स्वर्गीय दत्ताजी नलावडे नाही आहे, पण एक विटनेस म्हणून तुम्ही अजय पेंडुरकर इथे आहे, त्यांच्याबद्दल सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो. कुस्तीचे प्रख्यात प्रशिक्षक श्री शिवाजीराव मस्के वस्ताद यांना विनंती करतो की आपण यावं, कारण की अमर पवारांचा खेळ तुमच्या समोर बहरलेला आहे. अमर पवारांच्या खेळासाठी मैदानावरती जाऊन तुम्ही बसून टाळ्या वाजवलेल्या आहेत आणि अमर पवारांना पुरस्कार घेतल्यामुळे पुरस्कार स्वीकारल्यानंतरही तुम्ही त्यांचं फार कौतुक केलेलं आहे. मध्य रेल्वे कुस्ती संघाचे प्रशिक्षक आणि आजही कुस्तीच्या प्रजासाठी नेहमीच सटत असतात, लढत असतात शिवाजीराव मस्के. आज या ठिकाणी अमरभाईची शोक सभा ते ऐकून किती दुःख झाले शब्दात सांगू शकतो. त्यांच्याबरोबर आम्ही सुरुवातीला काय असेल ते पटांतरामध्ये कधी ते धारीश्वर केलं असतं, कारण मी तिथं जवळच राहत होतो सातत्याचा, तेव्हा त्यांचा जवळ संबंध आहे. आणि ज्यावेळेला मी रेल्वेत कुस्तीच्या काळात म्हणून आलो त्यावेळेला मी पहिल्या काळात असल्यामुळे माझ्याजवळ आणखी एक मुलगा होता. असे दोघं काळाला मी या ठिकाणी आलो. तर माटुंग्यात जेव्हा आलो तेव्हा पैलवान तर कोणी नव्हता, पण कबड्डीची मोठी टीम ती किती ऐकून आम्हाला एवढा मोठा आनंद झाला आणि सगळ्यांच्याशी आनंदाने भरली होती. एवढं चांगलं ठिकाण आम्हाला शिवून सुद्धा मिळालं नाही. त्याचं सर्व जबाबदारी पांडे साहेबांची होती आणि खेळाडू इतके सुंदर होते. सदानंद शेट्टी, शिवराम पवार ही सगळी मंडळी. सुरुवातीला मी काय आल्यानंतर 1970 साली त्यावेळी बसण्यात आमचा एक हँडीमध्ये होता, कारण त्यावेळेला ग्रामशाळा नव्हती. आणि एकच माझा सुरुवातीपासून उद्देश होता की आम्ही दोन खेळाडू कुस्ती खेळलो आणि पुढे या ठिकाणी कबड्डीचे खेळ असतो आणि मी कबड्डी बघायला कबड्डी बरोबर आपल्या टीम बरोबर प्रत्येक ठिकाणी जातात. साताऱ्यावर गेलो, नेशनलला गेलो, सगळ्या ठिकाणी कबड्डीसाठी येणार, कारण ते जवळ संबंधित सदाभाऊ मी एका ठिकाणी राहत होतो जवळजवळ जवळ पहिल्यापासून चांगली ओळख होती सातारा सेवा, त्यामुळे माझा या लोकांचा फार जवळ संबंध आला. अहमद नाही थोड्या लवकर जातील हे स्वप्न ज्यावेळेला ते गेले तेव्हा आम्ही भेट बाहेर होतो आणि ऐकून खूप दुःख झालं. बऱ्याच दिवसांनी आल्यानंतर आज दिवस म्हणजे की शिवसभा आहे पुण्यासोबती आवर्जून या ठिकाणी आणि दुसरे करत असतो तर कबड्डीचा फार जवळ संबंध आहे. आणि आमच्या आयोजक टीम बद्दल मी सांगायला गेलो तर तुम्हाला 2 दिवस वाटले आणि यांचा सगळा एकच नाव आहे. या ठिकाणी अमरबाईची शोकसभा अतिशय उत्सव घडत नाही, कारण अमरबाई फार मोठे नाही कमी साहेब त्यांच्या तिथे अगोदर होतो. शिवराम आम्ही बरोबर होतो, सगळे बरोबर आम्ही सदस्य केले, तर सगळ्यांचे सामने बघायला सातारा बरोबर. तर या ठिकाणी कबड्डीची अमरबाईची जी शोकसभा आहे त्या ऐकून अतिशय दुःख झालं, त्याला सांगू शकत नाही. आणि मला असं समजलं मी त्याला बरेच लांबून आलो, भेट झालो तरी म्हणजे साताऱ्याला आलो.
अमरबाईचा मला फार जवळचा संबंध आम्ही कसं एका ठिकाणी आणि ज्या ज्या ठिकाणी कबड्डी असायची आणि आम्हाला असायचं त्या ठिकाणी आम्ही हौस असणार कुस्ती जरी असली तरी आम्हाला आमच्या बरोबर असणार गेल्या वेळेला सामने असायचे कबड्डीचे त्यावेळेला आम्ही स्वतः तिथे राहिला जातात त्यांची सगळी मंडळी गावातून म्हणजे तर राहायला होतो आणि फार जवळ समजत होते आणि कबड्डीबद्दल जितकं बोलाल तितकं कमी आहे कबड्डीचा इतिहास आमच्या रेल्वेचा मला माहितीच आहे आणि ते सगळं खेळ आम्हाला सुरुवातीला त्याच्यापासून साधारण ही सगळी मंडळी आपली सामने त्यांच्याबरोबर काय नसतं त्यामुळे कुस्तीबद्दलचं काही एवढे त्यावेळेला नव्हतं काय कारण आमच्या सामन्यात काय करायचं आणि इतर रेल्वेला जायचं आणि ही कबड्डी किंवा ती महाराष्ट्राने देशात काय असेल एवढा मोठा मला आनंद असायचा रेल्वेच्या गाडीवरची स्टार्टिंग असायची स्वतः तिथं असायचं हे लोक काय असायचं आणि आम्ही प्रॅक्टिस बघत असायची आणि हिच्याबरोबर आम्ही प्रॅक्टिस करत खूप खूप जेवढं सामने जेवढं कमी आहे अमरबाईच्या खेळाबद्दल काय म्हणतात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे तुमची बरीचशी लोक आहात आणि मी जवळच पाहिलेलं होतं आम्हाला माझ्या समोर आमच्या समोर आम्ही स्वतःच होता आणि नंतर तिची कबड्डीची जी शेप पाहिली ते अतिशय होती त्यामुळं ताबडतोब त्यांना खेळायला पांडे साहेब हे सगळे प्लेयर बोलत होते आणि त्यांनी सिलेक्ट केलं आणि सगळ्यांना एवढा सुंदर कबड्डीचा वारसा मिळाला आणि खूप खूप कबड्डीबद्दल सांगण्यासारखं आहे सांगायला शब्द नाही कारण त्या विजय कुस्ती कबड्डीचे समान नाही फार जवळ ठेवतो पहिल्यापासून सगळे लोक माझ्या जवळ बरोबरच असायचे शिवाराम गाव असायची सणांनी आम्ही बरोबर राहत होतो बरोबर असायचा मुलांबरोबर त्या सगळ्यांच्या घरी गेलो पण हे सांगायचे विषय काय कारण असेल तसं काही नाही पटांतळी धामेश्वरला गेलो असेल मदनगावच्या घरी गेलो जवानांच्या घरी सगळ्यांच्या घरी गेलो आणि त्या साईडला असेल त्यामुळे भेटले त्या मला घरी घेऊन जायचं त्यांनी आनंद द्यायचा असा इतिहास आहे एवढी दुःख आहे ही बाई अमरबाई लवकर गेली जायचा सगळ्यांचा रस्ता एकच आहे आणि त्या रस्त्याला आपल्याला सगळ्यांना जायचंय पण कुणी मागं पुढं तर अमरबाई लवकर गेली की संत आहे कारण त्यांचं वय नव्हतं घरी गेलो काही वेळ असा संबंध आला त्या ठिकाणी मला भेटायचं त्या ठिकाणी असे संबंध इतिहास सांगू शकत नाही कारण सामने वगैरे मी जेव्हा बाबा खेळत होतो मी साताऱ्यापर्यंत त्याच्यावर टीम बरोबर असायचं आमच्यावर टीम नव्हती कुस्तीची बरोबर असायची कबड्डीचा संबंध वाढता पहिल्यापासून आणि मला नाद येतात कबड्डी बघायला ते तुम्हाला सांगितलं तर विशेष वाटत कारण कुस्तीच्या काळात कबड्डी मला कशी आवडते पण आपली वेगळी जेव्हा पाहिली त्यांचा खेळ जेव्हा पाहिजे आता लोक म्हणायचे त्याच्यावरचे सांगत होते आपले 7 खेळाडू उभारायला जागा एवढे खेळाडू तुम्हाला हे खरं म्हणजे प्रत्यक्ष पाहायला म्हणून आहे ते सांगितले नाही तर हा कबड्डीचा विषय होता अमरबाई त्याच्याच पर्यावरणाच्या आणि मनापासून सहभाग घ्यावं आणि त्यांना पसंत करायची आपली शक्ती बोलवतो ही शिक्षण त्यांना प्रार्थना करतो आणि त्यांच्या आपल्याला चिरसाप शांती मिळाली ही प्रार्थना करू शकतो माझ्या भविष्यापासून जय महाराज. शेवटचे 2 मुद्दे होते त्यानंतर आपण एक सामुदायिक श्रद्धांजली अमरबाईंना आपण अर्पण करणार. मी श्री अनिल नाटे यांना विनंती करतो की आपण यावं कारण की ज्येष्ठ नागरिक संघटना आहे 7 वाजता संत गाडगे बाबा महाराज चौक श्री जगदीश जळगावकर हे बोलतील आणि त्यानंतर आपण एक सामुदायिक श्रद्धांजली अमरबाईंना देणार आणि शोक सभा समाप्त होईल. श्री जगदीश जळगावकर जे आहेत ज्येष्ठ नागरिक 7 वाजता या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
उपस्थित शोकग्रस्त मंडळी, अंमलबजावणीबद्दल बरीचशी माहिती आपण ऐकलेली आहे. त्याच्या काळाचा मागे सुद्धा आपण ऐकलाय. ते एवढे मोठे काळ होते याची सुद्धा आपण त्यांची ओळख करून घेतली आहे. पण त्यांची ओळख नाही सांगणार मला. आमचे राजाराम पवार दादा हे त्यांचे वडील जेव्हा सातरस्ताला ज्येष्ठ नाटककार तयार करायचं होतं तेव्हा दादांनी मला खूप मोठी मेहनत केली, फार सहाय्य केलं. माझ्या वयाची 93 वर्ष असताना सुद्धा त्यांनी कधी असं दादावर नाही टाकलाय. दादाला फक्त म्हणालो की दादा आपल्याला खूप ठिकाणी जायचं आहे, आपल्याला कट्ट्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. दादा नेहमी आग्रही असायचे. सातरस्ताला नानाने पाक होतं, एवढा मोठा सातरस्ता नानाने पाक होतं. दादांना बोललो फक्त आपल्याला नानाने पाक तयार करायचा. आपण सर्व ज्येष्ठ लोक आहोत, त्या ज्येष्ठांना इथे कुठेतरी वेगळं असायला पाहिजे, व्यायामासाठी साध्य असायला पाहिजे आणि म्हणून ते आपल्याला करायचं आहे. दादांनी कधी नकार दिला नाही. ठीक आहे, पुढे जाऊन माझ्या तुझ्या मागे मागे तुम्ही पुढे हे दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि ते नानाने पाकांनी तयार केला. संत गाडग्यावा ज्येष्ठ नाटकर्ता जो संतस्था आहे त्याच्यावरती विशेष सांगण्यासाठी बाबत अशी आहे की दादा गेले, त्याच्या आदल्या दिवशी मी त्यांच्यावर पोहोचलो. दादा गेले, त्याच्यापूर्वी त्या नानाने पाक तयार करताना ज्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं ते आमचे दादा राजाराम पवार, त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं केलं. त्याच्यामध्ये आमचे प्रदीप गवळे होते, त्यांचे मिसेस वंदना गवळे यांनी खूप मोठा प्रयत्न केला, खूप मोठी साथ दिली आणि त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि ते वारले. शोक सभेमध्ये मी त्यावेळेला घोषणा केली, हे जे नानाने पाक जे आहे या नानाने पाकला आमच्या दादांचं नाव आलं पाहिजे. आज त्यांचं नाव त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे. या ठिकाणी एका वक्त्याने फार चांगलं वाटतं, खूप सुंदर नाव सांगितलंय की अशा महान लोकांची स्मृती कुठेतरी जागृत झाली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की स्वर्गीय अमर पवार यांच्या नावाने कुठेतरी कुठले खेळ असतील काय असतील त्यांना त्यांचं नाव देण्यात यावं, हे रेल्वेने खरोखर ध्यान घ्यावं पाहिजे आणि अशा लोकांना त्यांची स्मृती हे जागृत करायला पाहिजे. दादांचे अशा पद्धतीने केलं त्यावेळेला आम्हाला उद्घाटन सोहळा होता आणि उद्घाटन सोहळा झाल्यानंतर कार्यक्रम संपून जेव्हा आम्ही येत होतो त्यावेळेला अमर पवार ते मला भेटले, त्यांनी भेटी लागली आणि अगदी भावनापासून म्हणाले, जळगावर माझ्या वडिलांनी माझं नाव अमर ठेवलं पण माझ्या वडिलांना अमर कोणी केलं, कारण त्या नारायण पालना आम्ही नाव दिलं. तीच परिस्थिती आज आहे की कर्मकर साहेबांनी जे सांगितलंय की कुठल्यातरी अकॅडमीला नाव द्यावं, त्यांच्या नावाने कार्यक्रम सुरू करावे. अशा पद्धतीचं जे आहे या रेल्वे युनियनने किंवा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याचा विचार करून त्यांची स्मृती काय अशा पद्धतीनं मी पौरांना धन्यवाद. जय महाराष्ट्राचे जय महाराष्ट्र. धन्यवाद. कबड्डीमध्ये जसा शिवछत्रपती पुरस्कार असतो तशाच पद्धतीचा कबड्डीचा सर्वात मोठा पुरस्कार अर्जुन पुरस्कार असतो. अमरवेच्या शोक सभेची समाप्ती अर्जुन पुरस्कार विजेत्या माया आपले मेहरताई यांच्या भाषणाने घेऊन
मी माया मॅडमला विनंती करतो मायाची आपण यावं आणि यानंतर आपण सर्वांनी मिळून एक सामुदायिक श्रद्धांजली अमरभाईंना अर्पण करणार आहोत. खरं तर अशा भावपूर्ण बोलायची संधी ही अशी वेळ अमरभाऊने मला मी खेळ सुरू केला आणि त्यांच्यामध्ये समाप्त मी जर असं कमी त्यांचा खेळ बघितलेला आहे परंतु तो माणूस म्हणून मी त्यांनी आता खुल्यालाच राहिला त्यामुळे संबंध आला त्याच्यानंतर अनामिका आमच्या नळुकीला मिळाला त्यामुळे स्वभाव खूप शांत मन राहू आणि असं कुठेही गेले की खूप त्याचं नाव तर आम्ही खूप चांगल्याकडनं ऐकलं होतं पण कुठेही त्याचा वडेजा होतो असा महान खेळाडूंचं त्यावेळेस ऐकलं त्यावेळेस खरोखर हे नव्हतं की असं काही झालेलं आहे म्हणजे मी बऱ्याच वेळा त्यांच्या मुलाला फोन केला त्यांच्या भाड्याला फोन केला खरं आहे का कारण आपण कुठे जाऊ शकत नव्हतो ही त्यावेळेसची जी स्थिती होती ना ती फार दयनीय होती की आपण आपल्या जवळपासची मंडळी जात होती आणि तिकडे आपण जाऊ शकत होतो खूप वाईट पद्धतीने आपण काही करू शकत नव्हते मी फार मी जास्त काही बोलत नाहीये प्रबोधिनी आम्ही स्टार्ट केली 2003 ला त्याच्यानंतर ते आमच्याकडे यायचे आम्हाला हे करून जायचे त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या शिवाजी अवॉर्ड मिळाला परंतु आम्ही असं ठरवलं की असे काही पुणे खेळाडू आले की त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि आम्ही त्यांचा सत्कार केला त्यावेळेस त्याला इतका आनंद झाला की माझं एक मोठं नाव मिळालं आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळत असतो आणि आमचं मला भेटल्यानंतरही आणि 15 दिवसात तुम्ही मला भेटले होते आणि 15 दिवसांनी मला त्यांच्या संपूर्ण समाजाला त्यांच्या लोकांना आणि त्यांच्याकडे सहकार्य सगळ्यांच्या वतीने प्रबोधिनीच्या वतीने क्रीडा मंडळाच्या वतीने आणि आमचा जो सिनियर आमचे सगळे खेळाडू आहेत जे शिवाजी अवॉर्ड असेल त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली वाहते. पुन्हा एकदा मी सेक्रेटरी कबड्डी संघ खास करून सेक्रेटरी कबड्डी संघ माटुंगा मिरच्या अध्यक्ष विद्याधर सावंत यांच्या वतीने मी सगळ्यांना कृतज्ञता व्यक्त करतो. शोक सभेचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
Ini